जी झोपलेली जनता होती, जो भूमिपुत्र झोपलेला होता एवढे दिवस, तो तिने जागी केलेले. भिंगाचा चष्मा आणलाय, तो भिंगाचा चष्मा लावा आणि तुम्ही बघा आज भूमिपुत्रांची परिस्थिती काय झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत म्हणजे पनवेलमध्ये चिचपाडा येथे, कारण चिचपाडाला जाता जाता आहे ना, तिथे खाली ब्रिज आहे, तिथे आपण जाणार आहोत. आणि तिथे आहे ना रश्मिताताई पोपेडा यांनी आहे ना अमरण उपोषण पकडलेलं आहे. तर चला मंडळी, तिथे जाऊन बघूया कसं हालात आहेत ते. तर चला तिथे जाऊन आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. तिथे बघताय अवस्था बघताय कशी झालेली आहे. हे बघा, नाही बोलतायत, नाही काही करतायत. हे बघा, अमरण उपोषण. हे बघा, पायी आहेत ना, पायी घसतात. हे बघा, पाय घसतात तिथे. हे बघा काय अवस्था झाली आहे बघू शकता तुम्ही. आणि सर्व इकडे बघा, जो बघा तो ताईंची भेट घ्यायला येतो इथे. हे बघा, सर्व हा ब्रिज बघताय तुम्ही. हात मिळावा यासाठी बऱ्याचशा बहिणी बोटाला फेऱ्या मारत आहेत, धागा गुंडत आहेत. पण ही माझी बहीण आज समाजासाठी आणि आपल्या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी अंथरुणात पडलेली आहे. खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हे अजून कसं समजत नाही. जर तुम्हाला दिसत नसेल तर आम्ही भिंगाचा चष्मा आणलाय, तो भिंगाचा चष्मा लावा आणि तुम्ही बघा आज भूमिपुत्रांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि जर ऐकायला येत नसेल तर हे बर्ड्स आणलेले कानात घाला आणि या भूमिपुत्रांच्या समस्येला वाचा फोडा, असंच मी सरकारला विनंती करतोय. आणि माय भगिनींचे मी सततचा आभार मानतोय की तुझे या भूमिपुत्रांच्या कळकळीसाठी बाय तू इतकं आमरण उपोषण केलंय. या तुझ्या आई बापाला मी मानाचा मुद्रा करतोय आणि सलाम करतोय. धन्य ते माता पिता, तिच्या जन्मी ही आमची भूमिकन्या जन्माला आली. तिच्या आई बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. सरकारला हेच सांगतोय. आणि मी देवदर्शनासाठी एक आठवडा बाहेर गेलेलो म्हणून मला येता आलं नाही. पहिल्यापासून मी तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे. जोपर्यंत हा जीव आहे तोपर्यंत गाणी काढत राहणार. आणि पहिलं गाणं मी काढलेलं, ही भूमी जितकी पॉवरफुल आहे म्हणूनच हे वाघेली वारा होता, ते कधीच सुनामीला घाबरलं नाही. म्हणूनच सरकारला ही भूमी लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या एअरपोर्टच्या साठी निवडावी लागली. म्हणून हे नाव लवकर लागावं हीच मी कळकळीची विनंती करतोय. आणि या माझ्या मायमाऊलीची साठी मी त्याचे पाया पडून तिचे खूप खूप आभार मानतोय. बाय तू समाजासाठी एवढं केलंय, तू केलंय, एवढं कोणच करू शकत नाही. धन्यवाद. पहिली इकडे पकड ना तू. करू नको, मी शेवटपर्यंत न जाणार, कोण न जाणार. किरण मी एक आहे. किरण कुठे? किरण पट्टे ही काय भांडण आहेत का? ताईशी बोलून घेतलंय. रश्मिताईची अशी इच्छा आहे की सर्व संघटना ज्या आपल्या ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जे सर्व मान्यवर पदाधिकारी आहेत त्यांनी संध्याकाळी इथे या, ती तिचा निर्णय कळवणार आहे. कारण उपोषणाला ती बसलेली आहे, त्रास तिला होतोय. त्याच्यामुळे तिने स्वतः निर्णय घेतलाय की ज्या ज्या सर्व संघटना आपल्या आहेत, आपल्या समाजाच्या ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी आज इथं संध्याकाळी या. तिला आपल्याशी बोलायचं आहे, तिला आपलं मन व्यक्त करायचं आहे. त्याच्यामुळं हा निरोप सर्व पदाधिकारी सर्व संघटनापर्यंत जाऊ द्या. आणि मला वाटतंय की एक 5 वाजेपर्यंत आपण सर्व सर्व संघटनेचे सदस्य पदाधिकारी आणि जे कोणी पुढारी असतील त्यांनी इथे या. आपल्याला रश्मिताईला आपल्या सर्वांशी बोलायचं आहे. चला इथे बघता हाल बघू शकता.
हे बघा कशा प्रकारे हाल होतात बघा, एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे. तर मंडळी इथे आल्यानंतर अशी परिस्थिती आहे, एकदम बिकट परिस्थिती आहे ती म्हणजे रश्मिता ताईची. कारण सलग आज 7 दिवस उलगून गेलेले आहे आणि आजचा आहे तो म्हणजे 8वा दिवस. तर एवढी कंडिशन बेकार आहे ना, कारण तिने आहे ना जी झोपलेली जनता होती, जो भूमिपुत्र झोपलेला होता एवढे दिवस, तो तिने जागी केलेला आहे. कारण बरीच जणं अशी बोलतात का तिथे जातोय, प्रत्येकजण जातोय आणि व्हिडिओ वगैरे बनवतोय आणि फेमस होण्यासाठी या व्हिडिओ बनवतात. प्रत्येकजण हाच बोलतोय. तर मला असं बोलायचं आहे का मंडळी, जर ती डायरेक्टली उपोषणाला बसली असती, तर कुठलाही मीडियावाला तिथं आला नसता, कुठलेही सेलिब्रिटी तिथे आला नसता. आज ते त्या लोकांनी व्हिडिओ बनवल्या, त्याच्यामुळे गावोगाव त्या व्हिडिओ पसरलेल्या आहेत. प्रत्येक आगरी कोळी समाजाच्या लोकांपर्यंत त्या व्हिडिओ पोहोचलेल्या आहेत आणि प्रत्येकाला माहिती झालेलं आहे की अशी अशी व्यक्ती तिथे उपोषणाला बसलेली आहे. जर त्या व्हिडिओ टाकल्याच नसत्या तर कोणाला समजलं असतं का? उपोषणाबद्दल कोणालाच माहीत नसतं पडलं. का ती एवढी मोठी फिल्म स्टार नाही आहे का तिने एका फोनवरती मीडिया तिच्या म्हणजे एका शब्दावरती तिच्या मीडिया हाजीर होईल. कारण आज जर ते व्हिडिओ नसते बनवले ना, तर कोणालाच ही माहिती पडली नसती. तर चला माझं बोलण्याचं एवढंच उद्दिष्ट आहे का तिने जो भूमिपुत्र झोपलेला होता ना, तो जागा करण्याचा काम तिने केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे का आंदोलनाची जी तारीख आहे ना, ती ठरवावी आणि प्रत्येकजणांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आणि जे काही निर्णय असेल ना, तो घ्यावा. तर चला मंडळी, ही एवढी सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर चला मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.